नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश खुरव आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती, ज्या काही ठिकाणी भारतीय भूगोलाच्या अंतर्गत आपण मागच्या लेक्चरमध्ये भारतीय जे सरोवरे होती त्या सरोवरांचा अभ्यास केलेला होता आणि आज आपण स्टार्ट करतोय भारतीय हवामान. या ठिकाणी दिसतंय तर हवामानाबद्दल चर्चा करत असताना सविस्तररित्या या ठिकाणी इन डिटेलमध्ये प्रत्येक कन्सेप्ट लक्षात घेत या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. सगळ्यात महत्त्वपूर्ण हा पार्ट आहे. भारतीय हवामान जर तुम्हाला समजला तर मग भारतीय कृषी काय असते ती समजते, भारतीय काय जलसिंचन व्यवस्था काय आहे ती समजते. जर कृषी जर समजली संपूर्ण भारताची तर एक प्रकारे इकॉनॉमीमधले बरेच तथ्य असतात ते सुद्धा समजतात. तर जो कोर पार्ट ऑफ द सब्जेक्ट असतो, जो मूळ गाभा असतो विषयाचा, तो सविस्तररित्या समजणं आवश्यक असतं. बऱ्याच पुस्तकांमध्ये काय दिलेलं असतं, भारतीय हवामान काय नैऋत्य मान्सून वारे, ईशान्य मान्सून वारे, परतीचे वारे, पश्चिमी जेट वारे या सगळ्यांचा प्रभाव असतो आणि त्याच्यामध्ये काय खूप सारे भरमसाठ तथ्य दिलेले असतात. आता या ठिकाणी मी तुम्हाला तथ्य सांगण्यासाठी थांबलेलो नाही. मी पण जर तुम्हाला काय पुस्तकांमध्ये जे दिलेले आहेत तेच तथ्य जर काय फक्त सांगणार असेल तर मग माझा उपयोग या ठिकाणी नाही. येतं लक्षात या ठिकाणी. तर तथ्यांवरती लक्ष केंद्रित करायचं नाही. तथ्य तर आपल्याला बघायचेच आहेत, तथ्यांशिवाय काय प्रश्न आपल्याला काय सोडवता येणार नाही. पण तथ्य समजण्यासाठी, तथ्य लक्षात राहण्यासाठी, फॅक्ट लक्षात राहण्यासाठी आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. त्याची प्रक्रिया काय आहे त्याचं सविस्तर विवरण करणार आहे. तर मी ज्या पद्धतीनं शिकवणार आहे त्या पद्धतीनं स्टडी करत चला माझ्यासोबत. म्हणजे कोणतंही पुस्तक जर उघडला तर सगळ्यात अगोदर भारतीय हवामानामध्ये काय सांगितलं जातं, नैऋत्य मान्सून हवामानाचं काय वैशिष्ट्य, त्याचं महत्त्व, त्याचे वितरण, सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात. सगळ्यात सुरुवातीला मी सांगत असताना सगळ्यात अगोदर भारतीय हवामानाची निर्मिती कोणत्या घटकांमुळे झालेली त्या सर्व घटकांच्या अगोदर काय पूर्व ओळख करून घ्यायचे, जे की पुस्तकांमध्ये सहसा दिलेलं नसतं. तर ती सर्व पूर्व ओळख करून दिल्याच्या नंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी एक एक गोष्ट समजत जाईल आणि तथ्य पाठ करायची आवश्यकता नाही. बघा, आपण जवळपास 4 ते 5 व्हिडिओ, आपण लहान लहान व्हिडिओ असतील, खूप लेंदी नसणार आहेत, 4-5 पार्टमध्ये काय व्हिडिओ या ठिकाणी काही डिवाइड करून अपलोड करेन. सगळे व्हिडिओ झाल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल की भारतीय मान्सून इतकं सोपं आहे. आजपर्यंत बऱ्याच गोष्टी अशा असणार आहेत जे तुम्ही कुठं वाचलेले नसतील किंवा समजलेले नसतील, आणि समजलेलं नसतं म्हणून गोष्टी अवघड बनत असतात. जेव्हा समजतात तेव्हा त्याची प्रचिती येते की ॲक्च्युअलमध्ये काही विषय किती सोपा आहे. तर येते तर माझ्यासोबत स्टेप बाय स्टेप एक एक या ठिकाणी काय नॉट्स सोडवत आपल्याला पूर्ण गुंता सोडवायचा आहे आणि एक एक गोष्ट आपण काय या ठिकाणी काही सविस्तररित्या बघू आणि काय समजावून घेत चल. तर कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला राहणार नाही चॅप्टर संपल्याच्या नंतर, हे निश्चित आहे. तर आता असं लक्षात घ्यायचं नाही की सगळ्यात महत्त्वाचं तर काय मान्सून आहे. या ठिकाणी काही नैऋत्य मान्सून वारे आहेत हवामानामध्ये, त्याच्यानंतर परतीचा मान्सून आहे, त्याच्यानंतर उत्तर भारतामध्ये जो पर्जन्य होतो त्याचे कारक असलेले काय पश्चिमी आवर्त जे आहेत. तर या सिरियलनुसार शिकवण्याच्या ऐवजी मग सरांनी काय सगळ्यात अगोदर हे का बरं स्टार्ट केलं, सगळ्यात शेवटी हे का बरं. बघा, जो मेन पार्ट आहे तो आपण 4थ्या किंवा 5व्या व्हिडिओमध्ये ठेवणार आहोत, जिथं सगळे तथ्य तुम्हाला काय क्लिअर होतील तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर. तर सुरुवात करू भारतीय हवामानाला. या ठिकाणी कोणत्याही प्रदेशातील हवामान कशावरून ठरतं, दीर्घकालासाठी असणारं जे काय या ठिकाणी काय हवेतील आर्द्रता असते, एक आर्द्रता, आणि त्या प्रदेशामध्ये असणारं काय तापमान, या दोन गोष्टी त्या भौगोलिक प्रदेशाचं काय हवामान ठरवण्यासाठी काय कारण बनतात. त्या हवेमध्ये असलेले काय पाण्याचं प्रमाण म्हणजे आर्द्रतेचं प्रमाण आणि त्या ठिकाणी असलेला जो तापमान असतो, तर हे तापमान डिसाईड करत असतं की एखादा भौगोलिक जो प्रदेश आहे त्या भौगोलिक प्रदेशाचा हवामान कसा असतो. तर त्या अनुषंगाने आपल्याला बघायचे आहेत. आता आर्द्रतेमुळं आणि तापमानामुळं कोणत्या पद्धतीने यांचे वैशिष्ट्य काय आहेत, यांचं मेकॅनिझम काय आहे, यांची प्रक्रिया काय, आणि त्या प्रक्रियेनुसार भारताचं हवामान कोणत्या प्रकारे काय राहील,
ह्या गोष्टी बघायच्या आहेत. मूळ जर बेसिक हे समजलं तर आपल्याला काय भारतीय हवामान जे आहे ते एकदम सोप्या पद्धतीने समजून जाईल. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी काय, भारतीय हवामान आहे तर भारतीय हवामानाचा कोणत्या प्रकारात समावेश होतो. आपल्याला इतर बाकीचे प्रकार बघायची आवश्यकता नाही. तर भारतीय हवामानाचा समावेश जो आहे तो उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे हवामान आहे. भारतीय हवामान हे उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे हवामान आहे. तर याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत, एक उष्णकटिबंधीय, दोन्ही सुद्धा डिटेलमध्ये बघू आपण, आणि मान्सून. तर व्यवस्थित लक्ष द्या या ठिकाणी. बघा आता हवामान जो आहे तर ते आपल्याला डोळ्यांना तर दिसू शकत नाही, आता लक्षात. म्हणून तुम्ही जेवढं इमॅजिन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कराल तेवढ्या सविस्तररित्या आणि तेवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला काय समजेल. तर तुमची कल्पनाशक्तीचा वापर त्या ठिकाणी व्यवस्थित करायचा आहे. ज्या ज्या ठिकाणी मी काय एक्सप्लेनेशन करेन तर त्या ठिकाणी या ठिकाणी काय व्यवस्थित काय लक्ष द्या. आपण बघू उष्णकटिबंधीय आणि मान्सून. मान्सून याचा अर्थ काय, मान्सून हा एक अरेबिक शब्द आहे या ठिकाणी, आणि या अरेबिक शब्दाचा अर्थ होतो मौसम, म्हणजे ज्याला काय म्हणतो ऋतू म्हणतो. हिंद महासागरावरून वाहणारे असतील, बंगालच्या उपसागरावरून वाहणारे असतील, भूमध्य सागरावरून वाहणारे असतील, हे सर्व वारे जे आहेत ते भारतामध्ये येऊन ऋतूंची निर्मिती करतात. मुख्य करून भारतामध्ये फक्त दोन ऋतू आहेत, एक उन्हाळा आणि दुसरा हिवाळा ऋतू. एक ग्रीष्म ऋतू असतो आणि दुसरा हिवाळा ऋतू असतो. तर या ऋतूंच्या दरम्यान ज्या कालावधीमध्ये काय पर्जन्य पडतं तर असे मुख्यत्वे 4 महिने आहेत, ज्यांना की जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. तर त्यांना आपण काय पावसाळा असं म्हणलेलं आहे. पण मुख्य पावसाळा काय निश्चित ऋतू नाही आहे. पण आता ऋतू एकूण किती भारतामध्ये म्हणल्यानंतर काय 3 ऋतू आपण सांगतो, किंवा उन्हाळा असेल, पावसाळा असेल आणि काय हिवाळा असेल. तर असं या ठिकाणी. तर मान्सून, तर हे सर्व वारे ज्यावेळेस काय भारतामध्ये येतात तेव्हा ऋतूंची निर्मिती करतात, म्हणून त्या वारांना काय म्हणलेलं आहे मान्सून म्हणलेलं आहे. आणि भारतीय हवामान हे मान्सून प्रकारचं हवामान आहे. संपूर्ण भारतीय हवामान मान्सूनवरती अवलंबून आहे. भारतातील कृषी असेल, अर्थव्यवस्था असेल, अशा सर्व गोष्टी मान्सून पडला तर चलन भारतामध्ये काय चालतं. जर मान्सून नाही पडला, दुष्काळ पडला की सर्व व्यवहार ठप्प होतात एक प्रकारे. तर एकूणच अर्थव्यवस्था जी भारताची आहे ती मान्सूनवरती अवलंबून आहे. मान्सून अनुकूल असेल तर सर्व ठीक, प्रतिकूल असेल तर मग सगळं अवघड बनून जातं. उष्णकटिबंधीय प्रकारचं हवामान आहे म्हणजे काय बघा या ठिकाणी. तर जागतिक भूगोल ज्यावेळेस आपण काय बघणार आहोत त्याचे व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड करेल तर त्यावेळेस पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी समजेल. जागतिक भूगोलाचा ज्यावेळेस अभ्यास करू, ज्यावेळेस मी व्हिडिओज अपलोड करेन तर त्यावेळेस इन डिटेलमध्ये सर्व गोष्टी या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये समजावून. तर काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असतील. पृथ्वीच्या मध्यभागी या ठिकाणी असणारा सगळ्यात मोठा अक्षवृत्त जे आहे तर त्या अक्षवृत्ताला काय म्हणतो आपण विषुववृत्त असं म्हणतो. तर या विषुववृत्ताच्या उत्तरेला एक प्रमुख अक्षवृत्त आहे 23.5 अंशावरती. 23.5 अंश उत्तर अक्षवृत्त आणि 23.5 अंश दक्षिण अक्षवृत्त. तर या दोन्ही काय अक्षवृत्तांच्या दरम्यान या ठिकाणी जो भाग आहे त्याला म्हणतो मुख्यत्वे आपण काय उष्णकटिबंधीय प्रदेश. पृथ्वीवरला उष्णकटिबंधीय प्रदेश जो की सर्वाधिक उष्ण असतो. तर सर्वाधिक उष्ण का बरं असतो तर सूर्य जो आहे सूर्यापासून निघणारे जी किरणं आहेत तर ती किरणं हा 23.5 अंश उत्तरेला जो अक्षवृत्त आहे त्याला म्हणतो आपण कर्कवृत्त आणि 23.5 अंश दक्षिणेला असलेला अक्षवृत्त कोणता आहे मकरवृत्त. तर कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यानचा पृथ्वीचा जो भाग आहे तो नेहमी उष्ण असतो, कारण सूर्यकिरणाची जी निघणारी किरणं आहेत ती पृथ्वीच्या या भागामध्ये नेहमी कशी असतात लंबरूप असतात, 90 डिग्रीमध्ये काय येऊन पोहोचतात. आणि जसं जसं आपण विषुववृत्तापासून काय उत्तर ध्रुवाकडे जाऊ किंवा दक्षिण ध्रुवाकडे जाऊ तसतसं सूर्यांची किरणं कशी पडायला सुरू होतात तिरकस पडायला सुरू होतात. आणि या ठिकाणचं तापमान विषुववृत्तीय प्रदेशाच्या म्हणजे काय उष्णकटिबंधीय प्रदेशाच्या तुलनेत कमी असतं. म्हणून हा जो प्रदेश आहे हा या ठिकाणी दोन्ही गोलार्धामध्ये उत्तर गोलार्धामध्ये सुद्धा आणि दक्षिण गोलार्धामध्ये व्यवस्थित लक्ष द्या.
तर हा आहे समशीतोष्ण प्रकारचा काय, समशीतोष्ण कटिबंधीय काय प्रकारचं हवामान, तुलनेनं थोडंसं कमी उष्ण असतं. आणि ध्रुवाकडील जे काय हवामान असतं ते एकदम शीतल स्वरूपाचं, थंड स्वरूपाचं असतं. तर भारताचं स्थान कुठं आहे, भारताचं स्थान जर आपण दाखवलं तर भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त जातं, तर अशा पद्धतीने या ठिकाणी भारताचं स्थान आहे. म्हणून भारताला काय म्हणलेलं आहे, उष्णकटिबंधीय प्रदेश असं म्हणलेलं आहे. मात्र जागतिक हवामानामध्ये पृथ्वीवरील हवामानाचा विचार करता कर्कवृत्ताच्या किंवा मकरवृत्ताच्या पुढे जेव्हा आपण जातो, कर्कवृत्ताच्या भारताचा विचार करू, कर्कवृत्तापर्यंत, विषुववृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत काय उष्णकटिबंधीय हवामान आहे. म्हणून भारताच्या या दक्षिण भागामध्ये उष्णकटिबंधीय प्रकारचं हवामान आढळतं. दोन कारणं आहेत उष्णकटिबंधीय काय प्रकारचं हवामान आढळण्याच्या भारतामध्ये, त्याच्या संदर्भात बघतो आपण. मात्र कर्कवृत्ताच्या उत्तर दिशेला ज्यावेळेस आपण जातो तर या ठिकाणचं हवामान मात्र कसं आहे, समशीतोष्ण प्रकारचं असणं आवश्यक आहे, असं वैशिष्ट्य आहे, असं फॅक्ट आहे. मात्र भारतामध्ये म्हणजे उत्तर भारताचा जर विचार केला तर उत्तर भारतातील हवामान कसं असायला पाहिजे होतं, समशीतोष्ण प्रकारचं हवामान असायला पाहिजे होतं. तरीसुद्धा भारताला उष्णकटिबंधीय हवामानाचा प्रदेश का बरं म्हणतात, याच्या पाठीमागचं कारण असं आहे. बघा, या ठिकाणी आहे उत्तर भारतामध्ये काय हिमालयाची काय श्रेणी अति उंच अशी, ज्याची सरासरी आपण बघितली होती जवळपास 6100 मीटरपर्यंत काय याची उंची आहे. म्हणजे जगातील सगळ्यात उंच पर्वत जो पूर्व पश्चिम दिशेने पसरलेला तो हिमालय आहे. बघा, सायबेरिया माहिती आहे, सायबेरिया म्हणजे रशियाचा जो पूर्व भाग आहे तर त्याला म्हणतात सायबेरिया. ध्रुवीय प्रदेशामध्ये वाहणारे जे थंड आणि शीतल वारे असतात, ध्रुवीय प्रदेशामध्ये वाहणारे जे की वारे सायबेरियामध्ये म्हणजेच काय पूर्वी रशियामध्ये वाहतात आणि चीनमध्ये वाहतात, तर हे वारे कुठंपर्यंत वाहत येतात, कर्कवृत्तापर्यंत काय वाहत येत असतात. म्हणून हा संपूर्ण भाग कसा असतो, समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचं काय हवामान असतं त्या ठिकाणी. मात्र भारतामध्ये स्थित असलेलं या ठिकाणी उपस्थित असलेला हिमालय जो आहे तो सायबेरियामधून वाहून येणारे जे थंड आणि शीतल स्वरूपाचे काय वारे आहेत जे समशीतोष्ण प्रकाराच्या हवामानाची निर्मिती करतात, तर या वाऱ्यांना भारतामध्ये प्रवेश करू देत नाही. कोण, हिमालय पर्वत. तो म्हणेल जर जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता भारतामध्ये, मात्र तुम्हाला किती उंच चढावं लागेल या वाऱ्यांना, किती उंची गाठावी लागेल, 6000 मीटरपर्यंतची, म्हणजे जवळपास 6 किलोमीटर काय पर्वत चढा मग भारतामध्ये प्रवेश करा. पण शक्य आहे का, एकतर वारे काय थंड आहेत, म्हणजेच ते या ठिकाणी काय जे वातावरणाचा खालचा पट्टा आहे त्या खालच्या पट्ट्यामधून काय वाहत असतात, थंड वस्तू खाली आणि गरम वस्तू वरी असते, हे आपल्याला माहिती आहे बेसिक. तर अशा पद्धतीने हे जे थंड आणि शीतल वारे सायबेरिया आणि चीन मंगोलिया या प्रदेशामधून काय वाहून येतात, तर या वाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न काय कोण करत असतं, या ठिकाणी उपस्थित असलेला काय हिमालय करत असतो. जरी जागतिक भूगोलामध्ये हवामानाचा विभाजक उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाचा विभाजक कोण ठरतो, कर्कवृत्त आणि मकरवृत्त. मात्र भारतामध्ये हिमालय जो आहे तो हिमालय हवामानाचा विभाजक ठरलेला आहे. तो विभाजक जागतिक भूगोलामध्ये जरी म्हणजे पृथ्वीचा विचार करता जरी कर्कवृत्त हा हवामानाचा विभाजक असला, कोणत्या कोणत्या प्रकारच्या, उत्तरेला समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचं हवामान आणि दक्षिणेला उष्णकटिबंधीय स्वरूपाचं हवामान, मात्र भारतामध्ये कर्कवृत्त हे काय हवामानाच्या विभाजनाचं काम करत नाही. हवामानाचा विभाजक भारतामध्ये कोण आहे, हिमालय आहे. हिमालयाच्या उत्तरेला समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचं हवामान आहे आणि हिमालयाच्या दक्षिणेला संपूर्ण भारतामध्ये म्हणजे भारताला उबदार ठेवण्याचा प्रयत्न हिमालयाने केलेला आहे आणि याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. चॅप्टर पूर्ण संपल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की हिमालयाने किती मुख्य भूमिका बजावलेली आहे भारतामध्ये मान्सूनची निर्मिती होण्यासाठी किंवा संपूर्ण भारतामध्ये काय पर्जन्य व्यवस्थित काय वितरित होण्यासाठी. बघा, म्हणून हिमालय हा प्रमुख काय हवामानाचा विभाजक ठरतो. म्हणून भारत हा उष्णकटिबंधीय प्रकारच्या काय देशांमध्ये मोडतो. भारतामधील हवामान हे कोणत्या प्रकारचं आहे, उष्णकटिबंधीय प्रकारचं हवामान. याच्यानंतर तर हा जो सायबेरिया आहे म्हणजे मॉस्को शहर असेल सायबेरियामध्ये,
अमेरिका असेल, त्याच्यानंतर कॅनडा असेल, तर असे हे काय ध्रुवीय प्रदेशाच्या जवळ राहणारे समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये राहणारे जे व्यक्ती आहेत बघा, भूगोल माहिती असेल तर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी काय माहीत होतात आपल्याला. तर अज्ञान म्हणजे हाफ नॉलेज इज डेंजर नॉलेज असतं, त्याची प्रचिती बऱ्याच ठिकाणी काय येते. आधी मला सुद्धा वाटायचं असं की हे जे काय चायनामधून येणारे असतील, अमेरिकेतून येणारे असतील किंवा रशियामधून येणारे भारतामध्ये पर्यटनासाठी जे लोक येतात, दिल्लीमध्ये म्हणजे एकदम कडक थंडीमध्ये हे लोक जे आहेत की एकदम पातळ तलम असे काय कपडे वापरतात. आपण उबदार कपडे वापरतो ना ज्यावेळेस काय भारतामध्ये काय हिवाळा असतो, थंडी असते, तर त्यावेळेस आपण स्वेटरशिवाय बाहेर पडू शकत नाही, आपल्यासाठी थंडी खूप असते. मात्र हे लोक ज्यावेळेस आपण मोठ्या मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये बघतो यांना फिरताना काय पर्यटन स्थळांवरती, तर हे आपण शॉर्ट्स कपड्यांमध्ये काय छोट्या छोट्या कपड्यांमध्ये काय फिरताना बघतो. आपण म्हणतो हे पाश्चिमात्य जे संस्कृती आहे ती अशाच प्रकारची आहे, काय लहान कपडे वापरतात वगैरे, आणि ते खूप आवडतं लोकांना आणि त्याचं लोक अनुकरण सुद्धा करतात. मग ॲक्च्युअलमध्ये मला सांगा की दिल्लीमध्ये असलेली जी थंडी आहे, जे काही सेल्सिअस टेम्परेचर तापमान असेल या ठिकाणी, तर सायबेरियामध्ये थंडी किती प्रमाणात असेल, ध्रुवीय प्रदेशाच्या किती जवळ असलेला तो भाग आहे, अमेरिका असेल, सायबेरिया असेल, तर या भागांमध्ये राहणारे लोक त्यांची थंडी जी आहे त्या तुलनेत दिल्लीमधील किंवा मुंबईमधील, कोलकात्यामधील जी थंडी आहे त्यांच्यासाठी काय असते, गरमी असते एक प्रकारे. आणि जर तुम्हाला गरम होत असेल तर तुम्ही स्वेटर घालणार नाहीत, म्हणून ते अशा प्रकारच्या कपड्यांचा वापर करतात. आणि आपण त्याला समजतो की तर एक टाईपचं फॅशन आहे आणि आपण पण अनुकरण करायचं त्याचं. तर असं भौगोलिक कारण आहे त्याच्या पाठीमागचं की त्यांची वेशभूषा जी आहे ती या पद्धतीने असण्याचं कारण बघा. तर उष्णकटिबंधीय दुसरं रिझन असं आहे, भारतामध्ये काय उष्णकटिबंधीय काय भारतामधील हवामान हे कशा प्रकारचं आहे, उष्णकटिबंधीय स्वरूपाचं हवामान आहे. दुसरा पॉईंट, उष्णकटिबंधीय प्रदेश जो असतो, या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये सूर्यकिरणे जी आहेत ती लंबरूप पडतात, म्हणून या ठिकाणचं जे सागर असतं, या ठिकाणचे जे समुद्र असतात, त्या समुद्रामधील पाण्याचं खूप मोठ्या प्रमाणात काय होतं, बाष्पीभवन होतो. आणि बाष्पीभवन झाल्यामुळे याच प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी बाष्पीभवन जास्त होतं त्या भागांमध्ये आर्द्रता जास्त असते हवेमध्ये, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी काय खूप मोठ्या प्रमाणात काय पर्जन्य पडतं. उष्णकटिबंधीय जो प्रदेश असतो त्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये सर्वाधिक पर्जन्य पडतं. मात्र भारतामध्ये बघा, या ठिकाणी भारतामध्ये असं जर सपोज केलं तर कर्कवृत्तापर्यंतच काय पर्जन्य पडायला हवं होतं. हे जे थंड बघा, हिंद महासागरामध्ये ज्या वेळेस वातावरण थंड असतं समशीतोष्ण प्रकारचं, समशीतोष्ण प्रकारचं म्हणजे काय 40 अंश दक्षिण ते 60 अंश दक्षिण, हे जे अक्षवृत्त आहेत या अक्षवृत्तांच्या दरम्यान असणारा जो हिंद महासागर आहे, त्या हिंद महासागरामध्ये ज्यावेळेस काय वारे व्हायला लागतात त्यावेळेस ते कसे असतात, थंड असतात, म्हणून त्या ठिकाणी काय जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. आणि भारत जो की उष्णकटिबंधीय प्रदेश आहे, तर ज्या ठिकाणी तापमान जास्त असतं त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आणि कधीही कोणतीही गोष्ट प्रवाहित होत असताना जास्तकडून कमीकडे काय प्रवाहित होते. एक प्रयोग लहानपणी बघितला असेल, अशा पद्धतीने काय लहान असताना अशा पद्धतीने 2 बकेट असतात, या बकेटमध्ये अशा पद्धतीने इथपर्यंत पाणी भरलेलं असतं, याच्यामध्ये इथपर्यंत असतं, आणि हे दोन्ही बकेट एका टॅपने या ठिकाणी काय केलेले असतात, जोडलेले असतात. ज्यावेळेस तुम्ही हे टॅप ओपन कराल जास्तकडून कमीकडे पाण्याचा प्रवाह होतो, जोपर्यंत या दोन्ही काय बादल्यांमधील पाणी एका लेवलला येत नाही. तर त्याच पद्धतीने काय हे वारे काम करतात, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या उष्ण प्रदेश जो असतो त्या उष्ण दाबाच्या पट्ट्याकडे काय वारे व्हायला लागतात. जर समजा हिमालय या ठिकाणी नसता तर हे थंड वारे कुठं आले असते, उत्तर भारतामध्ये. उत्तर भारतामध्ये काय जर आले असते तर या ठिकाणी वातावरण कसं झालं असतं, हवामान तर थंड स्वरूपाचं झालं असतं, शीतल स्वरूपाचं झालं असतं, म्हणजे समशीतोष्ण प्रकारचं हवामान. समशीतोष्ण प्रकारचं हवामान जर तयार झाला असता तर या ठिकाणी जास्त दाबाचे पट्टे तयार झाले असते. आणि हे जे मान्सून काय अरबी समुद्रावरून होऊन, म्हणजे हिंद महासागराकडून अरबी समुद्राकडून होऊन भारतामध्ये जर जास्त दाबाचा पट्टा तयार झाला तर हे या ठिकाणी काय प्रवाहितच होणार नाही. मात्र
हिमालय या ठिकाणी उपस्थित आहे. या शीतल थंड वाऱ्यांना काय तो भारतामध्ये प्रवेश करू देत नाही, म्हणून हा जो प्रदेश आहे तो उष्णकटिबंधीय राहतो. कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी तयार होतो, म्हणून हे वारे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे काय होतात, प्रवाहित होतात. आणि अशा पद्धतीनं भारतामध्ये कर्कवृत्ताच्या पलीकडे जाऊन सुद्धा या ठिकाणी याचा अपवाद बघतोय. इथं फक्त उष्णकटिबंधीय प्रदेशामध्येच पर्जन्य पडतं. मात्र भारतामध्ये हे जे मान्सूनपासून मिळणारं, नैऋत्य मान्सूनपासून मिळणारं जे पर्जन्य आहे ते कुठंपर्यंत, हे जे नैऋत्य मान्सून वारे आहेत ते हिमालयामुळं अडवले जातात आणि संपूर्ण भारतामध्ये एकरित्या काय पर्जन्य प्राप्त होतं. तर ही दोन महत्त्वाची काय कारणं आहेत की भारतामध्ये उष्णकटिबंधीय प्रकारचं आणि मान्सून प्रकारचं हवामान आहे. बघा या ठिकाणी आपण याला काढून टाकू. भारतामध्ये दोन प्रकारचे काय मान्सून वारे वाहतात. आपण नकाशामध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे. अरबी समुद्रावरून म्हणजे कोणत्या दिशेकडून, नैऋत्य दिशेकडून वाहणारे काही मान्सून वारे या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि ईशान्य दिशेकडून वाहणारे सुद्धा काय मान्सून वारे या ठिकाणी आपण दाखवले आहेत. हे रेड कलरने जे दाखवलेले आहेत ते ईशान्य दिशेकडून वाहतात, म्हणून काय यांना ईशान्य मान्सून वारे म्हणतो. आणि नैऋत्य दिशेकडून वाहणारे अरबी समुद्राकडून काय मुख्य भूखंडावरती वाहणारे कोणते वारे आहेत, नैऋत्य मान्सून वारे. तर भारतामध्ये पर्जन्य दोन प्रकारच्या काय मान्सून वाऱ्यांपासून काय मिळतो. पहिला आहे ईशान्य मान्सून वारे आणि दुसरा आहे नैऋत्य मान्सून वारे. बघा ईशान्य मान्सून वाऱ्यापासून भारताच्या मुख्य भूमीवरती पर्जन्य प्राप्त होत नाही. ईशान्य दिशेकडून नैऋत्य दिशेकडे वाहणारे जे वारे आहेत त्यांना काय म्हणतात, ईशान्य मान्सून वारे. तर ईशान्य मान्सून वारे जे प्रवाहित होतात भारताच्या मुख्य भूमीवरून, तर यांच्यामध्ये बाष्पधारण क्षमता जी आहे किंवा बाष्प जे आहे यांच्यामध्ये बिलकुल नसतं. कारण हे हिमालयापासून या ठिकाणी काय वाहत असतात. तर हिमालयापासून संपूर्ण काय भूखंडावरून वाहत असताना तर या ठिकाणी कोणताही काय पाण्याचा प्रदेशच नाही, मोठा असा समुद्र वगैरे काही नाही, जेणेकरून काय हे बाष्प गोळा करतील त्या ठिकाणी. आता बाष्प जर गोळा करत नसतील तर मग पर्जन्य पडणारच नाही. मात्र एक पॉईंट लक्षात घ्या, तर अशाच पद्धतीने काय ईशान्य मान्सून वारे पूर्वांचलमधून सुद्धा काय वाहतात, संपूर्ण पूर्वांचलमधून सुद्धा, उत्तर पूर्वी भारतामधून पूर्वांचलमधून जी शाखा वाहते ईशान्य मान्सून वाऱ्यांची, तर ती शाखा वाहत असताना अशा पद्धतीने बंगालच्या उपसागरावरून, जो तटीय क्षेत्र आहे, किनारी प्रदेश आहे हा, तर या बंगालच्या उपसागरावरून ही शाखा वाहते. आता जी शाखा बंगालच्या उपसागरावरून काय वाहत येईल, ती वाहत असताना बंगालच्या उपसागरातून काय बाष्प गोळा करते खूप मोठ्या प्रमाणात आणि अशा रीतीने ओरिसा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यांना ती समांतर वाहत येते. मात्र या ठिकाणी जो पूर्वी घाट आहे, तर त्या पूर्वी घाटावरती हे वारे अडवले जातात आणि तमिळनाडूच्या कोरोमंडल या किनाऱ्यावरती काय पर्जन्य पडतं. पॉईंट काय सांगितला मी, भारतामध्ये दोन प्रकारच्या मान्सून वाऱ्यांपासून काय पर्जन्य पडतं, एक ईशान्य मान्सून वारे, दुसरं नैऋत्य मान्सून वारे. तर ईशान्य मान्सून वाऱ्यांमध्ये काय बाष्पधारण क्षमता असत नाही, त्याच्यामुळे मुख्य भूमीवरती त्यांच्यामार्फत काय पर्जन्य पडत नाही. मात्र त्यांची एक शाखा जी पूर्वांचलमधून वाहते, तर ती बंगालच्या उपसागरावरून वाहत येत असताना बाष्प गोळा करते आणि तमिळनाडूच्या कोरोमंडलच्या किनाऱ्यावरती पर्जन्य पडतं. हे कोणत्या ऋतूमध्ये, हिवाळ्याच्या ऋतूमध्ये, उन्हाळ्यामध्ये नाही. हे सगळं आपल्याला पुढे बघायचं आहे आणखीन. त्याच्यानंतर नैऋत्य मान्सून वारे या ठिकाणी बघा, नैऋत्य मान्सून जे वारे आहेत ते हिंद महासागरावरून येतात, मग अरबी समुद्रामार्गे काय होऊन ते भारताच्या मुख्य भूमीवरती येतात. कमी दाबाचा पट्टा आणि जास्त दाबाचा पट्टा, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहत येतात. आणि याच नैऋत्य, आता या ठिकाणी काय मोठ्या मोठ्या ठळक गोष्टी सांगतो, पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला काय पुढच्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये बघायचं आहे. बघा नैऋत्य मान्सून वारे ज्यावेळेस काय प्रवाहित होतात, संपूर्ण भारतामधील 85 to 90%, 85 ते 90% पर्जन्य जे आहे ते नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून काय प्राप्त होत, सर्वाधिक पर्जन्य. आता सगळ्यात अगोदर हे जे नैऋत्य मान्सून वारे आहेत, काय नैऋत्य मान्सून वारे जे आहेत, सगळ्यात अगोदर 1 जूनला
बघा यांची निर्मिती होते ग्रीष्म ऋतूमध्ये, म्हणजे उन्हाळा जेव्हा असतो. बघा 1 जूनला हे जे वारे आहेत नैऋत्य मान्सून वारे हे पहिल्यांदा केरळच्या मलबारच्या किनाऱ्यावरती काय येऊन धडकतात. 1 जूनला हजेरी लावतात. 1 तारीख असेल 2 तारीख असेल अशा पद्धतीने. तर 1 जूनला आल्याच्या नंतर मलबारच्या किनाऱ्यावरती जो पश्चिम घाट आहे त्या पश्चिम घाटाला हे मान्सून वारे अडवले जातात आणि त्या ठिकाणी पर्जन्य पडतं. आता पर्जन्य कोणत्या कोणत्या प्रकारे पडतं? आरोह प्रकारचं पर्जन्य आहे, अवरोह प्रकारचं पर्जन्य आहे, प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य आहे. तर असे वेगवेगळे प्रकार आपण पुढं बघू. ते आता फक्त एवढं लक्षात ठेवा की मान्सून वारे 1 जूनला काय केरळमध्ये येतात. मलबारच्या किनाऱ्यावरती काय पश्चिम घाटामुळे काय खूप मोठ्या प्रमाणात काय पर्जन्य पडतं. हळूहळू काय 6-7 जूनपर्यंत काय महाराष्ट्र गुजरात, 10 जूनपर्यंत काय या ठिकाणी काय गुजरातपर्यंत हे मान्सून वारे येतात आणि अशा पद्धतीने संपूर्ण पश्चिम घाटामध्ये काय पर्जन्य पडतं. आणि हळूहळू 15 ते 22 जुलैपर्यंत 15 ते 22 जुलैपर्यंत संपूर्ण भारतावरून हे काय मान्सून वारे प्रवाहित होतात आणि संपूर्ण भारतामध्ये काय पर्जन्य काय पडायला सुरुवात होते 15 ते 22 या तारखेपर्यंत. आणि हे पर्जन्य केव्हापर्यंत पडतं? तर हे पर्जन्य जे आहे नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून 90% पर्जन्य हे 1 जूनपासून ते जवळपास 15 सप्टेंबरपर्यंत. तर जवळपास 3.5 ते 4 महिने असं म्हणता येईल. आता तारीख लिहिली आहे त्याच्यानुसार 3.5 महिने भरतात. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 15 दिवस. तर असे 15 सप्टेंबरपर्यंत काय पर्जन्य प्राप्त होतं. नेक्स्ट मात्र नैऋत्य मान्सून वारे जे आहेत या नैऋत्य मान्सून वाऱ्यामार्फत जो ओरिसा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू आहे काय ओरिसा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या किनाऱ्याचा जो भाग आहे या किनारी भागांमध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून काय पर्जन्य प्राप्त होत नाही. त्या ठिकाणी पर्जन्य प्राप्त होतं मात्र त्यासाठी वेगळे वारे काम करतात. या ठिकाणी पॉईंट लक्षात राहील. नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून या तटीय क्षेत्रामध्ये किनारी क्षेत्रामध्ये कुठले तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओरिसाच्या किनारी भागामध्ये पर्जन्य पडत नाही. हे झालं काही ठळक गोष्टी नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या बाबतीत. तर हे पर्जन्य जे आहे ते उन्हाळ्यामध्ये पडतं आणि ज्या कालावधीमध्ये पडतं त्यालाच आपण काय म्हणतो पावसाळा असं म्हणतो. मुख्य पावसाळा भारतामधला. भारतामध्ये हिवाळ्यामध्ये जे पर्जन्य पडतं भारतामध्ये तर ते 2 प्रकारच्या काय कारणांमुळे पडतं, 2 प्रकारच्या काय वाऱ्यांमुळं पडतं. कोणते कोणते असतील ते? एक ईशान्य मान्सून वारे जे आहेत या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे पर्जन्य पडतं. आपण बघितलंय बघा नोव्हेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा जो महिना आहे या 2 महिन्यांमध्ये या तमिळनाडूच्या किनाऱ्यावरती तमिळनाडूच्या काय कोरोमंडलच्या किनाऱ्यावरती हे जे ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून पर्जन्य पडतं ते एक पर्जन्य आहे भारतामध्ये हिवाळ्यामध्ये पर्जन्य होण्याचं ठिकाण. दुसरा जो आहे तो पश्चिमी आवर्त. पश्चिमी आवर्त जे असतात ज्यांची निर्मिती हिवाळ्यामध्ये होतं अशा पश्चिमी आवर्तांपासून भारताच्या उत्तर भागामध्ये काय पर्जन्य पडतं. कसं बघा भारताच्या पश्चिमेला इकडे भूमध्य सागर आहे. तर या भूमध्य सागरावरती आवर्तांची निर्मिती होते. भूमध्य समुद्र जे आहे त्या समुद्राच्या वरी आवर्तांची निर्मिती होते. आता आवर्तांची निर्मिती कशी होते ते जागतिक भूगोलाचं चॅप्टर येईल त्यावेळेस काय सांगेल. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय समजेल. मी या व्हिडिओसोबत काय तो व्हिडिओ काय नोटिफायसुद्धा काय करून ठेवीन शेवटी जेणेकरून तुम्हाला काय बघता येईल. तर आणखीन अपलोड झालेला नाही तो. तर या ठिकाणी लक्ष द्या. बघा भूमध्य सागरावरती आवर्तांची निर्मिती झाल्याच्या नंतर भूमध्य सागरावरील ते आवर्त जे आहेत पश्चिमेकडून पूर्व दिशेकडे अशा पद्धतीने काय वाहत येतात. ज्या वेळेस ते आवर्त भारताजवळ काय पोहोचतात त्यावेळेस या ठिकाणी काय काराकोरम पर्वत आणि या ठिकाणी ग्रेटर हिमालय ज्यांची की उंची किती आहे खूप जास्त आहे 7.5-8 किलोमीटरपर्यंत उंची आहे. तर या हिमालयामुळं या आवर्तांचे 2 भाग होतात. एक शाखा जी आहे ती उत्तरेला प्रवाहित होते आणि दुसरी जी शाखा आहे त्या आवर्तांची दक्षिण दिशेला प्रवाहित होते. आणि हे वाहत येत असताना वेगवेगळ्या प्रदेशांमधून खूप मोठ्या प्रमाणात काय बाष्प घेऊन येतात. एवढं लक्षात घ्या या आवर्तांपासून. तर हे जे जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश कोणते कोणते जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड जे आहेत तर याचे 2 प्रवाह आहेत पश्चिमी आवर्ताचे. एक उत्तरेकडील प्रवाह, एक दक्षिणेकडील प्रवाह. उत्तरेकडील प्रवाह जो आहे तो हिमालयाच्या वरून वाहायला लागतो. हिमालयाच्या वरून खूप अतिउंचावर गेल्याच्या नंतर
या वाऱ्यांपासून, या आवर्तांपासून जेव्हा या तीनही राज्यांमध्ये पर्जन्य पडतं तर ते पाण्याचे जे थेंब असतात त्या पाण्याच्या थेंबाच्या स्वरूपात पडत नाहीत. तर एवढ्या अधिक उंचीवरती, एवढ्या थंड प्रदेशामध्ये त्या पाण्याच्या थेंबांचं रूपांतर कशामध्ये होतं? हिममध्ये होतं, बर्फामध्ये होतं. आणि अशा पद्धतीने या तीनही काय, पश्चिम आवर्तापासून जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या तिन्ही राज्यांमध्ये हिवाळ्यामध्ये जे पर्जन्य होतं तर ते काय, हिमवृष्टीच्या स्वरूपात होतं. आणि जी दक्षिण शाखा होती या आवर्तांची, पश्चिमेकडील आवर्तांची, तर या दक्षिण शाखेमार्फत पंजाब, हरियाणा, दिल्ली या प्रदेशामध्ये, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली या प्रदेशामध्ये साधारण स्वरूपात काय, पर्जन्य पडतं. तर अशा पद्धतीने भारतामध्ये हिवाळ्यामध्ये 2 ठिकाणी पर्जन्य पडतं. एक कोरोमंडलचा किनारा आणि दुसरा कुठला, उत्तर भारताचा किनारा, जिथं जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येतात, दिल्ली, पंजाब आणि हरियाणा येतात. या प्रदेशामध्ये हिवाळ्यामध्ये काय, पर्जन्य पडतं. तर आणि उन्हाळ्यामध्ये पर्जन्य संपूर्ण भारतामध्ये पडतं. हे अशा पद्धतीने आपण काय, हे तथ्य बघितलेले आहेत. तर ही सगळी झाली बेसिक माहिती. याच्यानंतर एक एक घटक असेल. पश्चिम आवर्त याच्यावरती एक विशेष व्हिडिओ असेल. त्याच्यानंतर हे जे ईशान्य मान्सून वारे आहेत यांच्यावरती एक विशेष व्हिडिओ असेल. तर या ठिकाणी काय, निर्मिती कशी होते, परतीचा मान्सून म्हणजे काय असतो, हे सगळे घटक त्याच्यामध्ये बघायचे आहेत. आणि त्यानंतर हा जो नैऋत्य मान्सून वारे आहेत, सगळ्यात महत्त्वाचा घटक आपल्याला सगळ्यात शेवटी डिस्कस करायचा आहे. आता लक्षात, ज्या वाऱ्यांमार्फत काय 90% पर्जन्य भारताला काय प्राप्त होतं. तर या ठिकाणी आपण थांबू. तर याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल तर तो लवकरात लवकर पोस्ट करण्याचा काय प्रयत्न करेन. तर 3 ते 4 व्हिडिओमध्ये काय संपूर्ण भारतीय हवामान जो आहे तो आपण कंप्लीट करू. तर तोपर्यंत या ठिकाणी काय विश्रांती घ्या, अभ्यास करत राहा.